श्री स्वामी समर्थ. सर्वांना मार्गशीर्ष गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा. जे घडतं ते स्वामींची कृपा आणि जे मिळतं तेही स्वामींची कृपा. आज मार्गशीर्ष गुरुवार, पहिला गुरुवार. छान मी अशी हळदीचे लेपन करून घेतलेले आहे आणि उंबरट्याची पूजा करून घेतली आहे. नियमाने आज स्वामींचा अभिषेक केला आणि छानशी पूजा करून घेतली आहे. नंतर मी आपली पूजा मांडायला घेतली आहे. शेगडीची ही पूजा करून घेतली आहे. कलशाला चारी बाजूने हळदी कुंकू लावून घेतले आहे. नंतर 5 प्रकारच्या फळांची धाळे टाकून नारळ ठेवून अशी छानसा असा देवीचा कलश मी तयार केलेला आहे. तुम्हाला माझा देवीचा कलश आणि माझी देवी कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये सांगा. देवीचे रूप अगदी मनमोहक असे रूप होते. अगदी पाहतच राहावे असे वाटत होते आणि घरातले वातावरण अगदी मंगलमयही झाले होते. अशी छानशी पूजा मांडून मी पोथी वाचून घेतली. नंतर आरती केली आणि कुंकुम अर्चन करून घेतले. नंतर मी आमच्या इकडच्या मठामध्ये जाऊन देवीचे आणि स्वामींचे दर्शन घेतले आणि छानशी असे नैवेद्य थाली तयार केली. तुम्हाला माझी नैवेद्य थाली कशी वाटली हेही कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. आज मी देवीच्या नैवेद्यासाठी छोले, बटाट्याची भाजी, भात, वरण, मसाले भात, कोथिंबीर वडी, खीर असा मी नैवेद्य केला होता. देवीला नैवेद्य दाखवून छानशी मी अशी आरती करून घेतली. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला आणि माझे देवीचे रूप कसे वाटले हे नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. श्री स्वामी समर्थ.